नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे झणझणीत पिठलं. करायला एकदम सोपे आणि चवीला एकदम भन्नाट. चला तर कसं करायचं ते पाहूया. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायचं. मोहरी तडतडू लागली की गॅस जरासा बारीक करायचा. त्यामध्ये जिरे, ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीरच्या काडी असते ती बारीक चिरून घालायचं. त्याच्याने चव खूप छान येते. त्यामध्ये आता हिंगपूड घालायचं. थोडासा हिंगपुडाचा पण वापर थोडासा जास्त करायचा, म्हणजे पिठलं म्हणजे पचतं आपल्याला. त्यामध्ये हळद, मंद आचेवरती ते छानसं परतून घ्यायचं. फोडणी खमंग बसली पाहिजे. छानसं परतल्यावर त्यामध्ये तिखट पूड आपल्या आवडीनुसार घालायचंय. गॅस एकदम बारीकच राहू दे. चवीनुसार मीठ. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि त्यामध्ये आपल्याला किती पिठलं पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं. आता याला छानशी खळखळून उकळी येऊ द्यायचं. अशी छानशी उकळी आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालायचंय. डाळीचं पीठ घालताना एका हाताने डाळीचं पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने घोटून घ्यायचं, म्हणजे अजिबात गाठी होत नाहीत. या पद्धतीनं हे छान घोटून घ्यायचं. आपल्याला जितकं घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार पीठ घालायचं. पीठ घातल्यानंतर थोडंसं फास्ट हे हलवायचं, म्हणजे सगळ्या गाठी फुटल्या जातात. गरजेनुसार पीठ घालून या पद्धतीने हे हलवत राहिल्यास सगळ्या गाठी फुटल्या जातात. सर्व पीठ छान मिसळल्यावरती आणि गाठी सगळ्या फुटल्यानंतर या पद्धतीनं चमच्याने परत घोटून घ्यायचं. गॅस एकदम बारीक करून झाकण ठेवून दणदणीत वाफ येऊ द्यायची. 2-3 मिनिटांनंतर झाकण काढायचं. हे बघा, मस्त छान शिजलंय. छान तुकतुकीत पण आलाय, म्हणजे आपलं शिजलेलं आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा. त्यावरती कोथिंबीर पेरायचं. हे बघा, मस्त असं आपलं पिठलं तयार आहे. या पद्धतीनं तयार झालेलं पिठलं आपण भाकरी, चपाती, भातासोबत खाऊ शकतो. करायला एकदम सोपी, अगदी 5 ते 10 मिनिटात आपण करू शकतो आणि चवीला एकदम भन्नाट. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.